नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा TET पेपर 1 आणि 2च्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे असे विचारवंतांचे शिक्षणविषयक व्याख्या आणि विचार। पहिले सुरुवातीला आपण बघूयात भारतीय विचारवंतांच्या शिक्षणविषयक व्याख्या। सुरुवातीला आहे स्वामी विवेकानंद यांच्या मतानुसार माणसात अगोदरच स्वभावताच अस्तित्वात असलेल्या पूर्णत्वाचे प्रगटीकरण करणे म्हणजे शिक्षण, अशी शिक्षणविषयक व्याख्या स्वामी विवेकानंदांनी मांडलेली आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अंतिम सत्तेचा शोध घेण्यास मनाला सक्षम करणे। महात्मा गांधी यांच्या मतानुसार बालकाचे अथवा व्यक्तीचे शरीर, मन आणि आत्मा यातील सर्वोत्कृष्टतेचा विकास करणे। त्यानंतर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या मतानुसार बुद्धीचे प्रशिक्षण, अंतःकरणाचे उन्नयन आणि आत्म्याचे अनुशासन म्हणजे शिक्षण। त्यानंतर आहे महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षण हे समाजाचे परिवर्तनाचे हुकुमी हत्यार होय। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मतानुसार शिक्षण म्हणजे वैयक्तिक विकास व चारित्र्य संवर्धन असून त्यासोबत सामाजिक विकासही जोडून येतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार शिक्षण ही सामाजिक क्षमता आणि स्वातंत्र्याचे संरक्षण व संवर्धन करणारी शक्ती आहे। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मतानुसार शिक्षण हा सर्व सुधारणांचा पाया आहे। त्यानंतर आहे गिजूबाई बधेकर यांच्या मतानुसार बालकाच्या भावनांची उत्कट जडणघडण करणे म्हणजे शिक्षण होय। त्यानंतर पाश्चात्य लोकांच्या व्याख्या बघूयात। सुरुवातीला सॉक्रेटिस यांच्या मते शिक्षण म्हणजे चुकांचे उच्चाटन करणे आणि सत्तेचा शोध घेणे। प्लेटो यांच्या मतानुसार शरीर आणि आत्म्याच्या पूर्णत्वाचा विकास म्हणजे शिक्षण होय। त्यानंतर आहे अरिस्टॉटल, निकोप शरीरातील निकोप मन म्हणजे शिक्षण। जॉन लॉक यांच्या मतानुसार उत्तम शरीर आणि उत्तम मन घडविणे। इमॅन्युएल कांट यांच्या मते शिक्षण हे माणूस घडविणारे असावे। रुसो यांच्या मतानुसार शिक्षण म्हणजे माणसाच्या आतून झालेला विकास होय। पेस्टॉलॉजी यांच्या मते आंतरिक शक्तीचा स्वाभाविक सुसंगत व उन्नत विकास म्हणजे शिक्षण। फ्रेडरिक शिलर यांनी भावनिक विकासाची प्रक्रिया म्हणजे शिक्षण अशी शिक्षणाची व्याख्या केली आहे। तर फ्रेडरिक रोफोबिल शांतीसाठी आणि ईश्वराची तादात्म्य पावण्यासाठी दिग्दर्शन आणि मार्गदर्शन करणे म्हणजे शिक्षण, अशी शिक्षणाची व्याख्या फोबिल यांनी केली आहे। त्यानंतर जॉन रस्किन, शारीरिक आरोग्य, श्रम आणि नैतिकता यांचा विकास म्हणजे शिक्षण। त्यानंतर आहे हर्बर्ट स्पेनर, पूर्ण जीवनासाठी तयारी करणे। विलियम क्लिओपॅट्रा यांच्या मतानुसार सामाजिक जीवनात बालकाच्या जास्तीत जास्त चांगल्या रीतीने सहभागी होण्यासाठी शिक्षित करणे। पर्सी नन, स्वतःमधील क्षमता सर्वोत्तम वापरून करून मानवी जीवनासाठी भौतिक योगदान देणाऱ्या दृष्टीने व्यक्तीचा विकास करणे। त्यानंतर आहे जॉन डुईच्या मतानुसार सामाजिक कार्यक्षमता वाढविणे। ब्राऊन यांच्या मतानुसार शिक्षण हा वर्तमानातील बदल होय आणि या बदलातून प्रत्यक्ष जीवनामध्ये सर्जनशीलता क्षितिजे खोलीत व्हायला हवीत। शिक्षणाची वैयक्तिक विकासाची कार्ये त्यानंतर आहे शैक्षणिक मानसशास्त्रावरील महत्त्वाची मुद्दे। जगातील पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा जागतिक लिपझिग विद्यापीठात कधी स्थापन झाली तर 1879 साली। मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन करण्याचा मान कोणाकडे जातो? विल्यम वुंट। त्यानंतर मानसशास्त्र हे प्रबोधाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे तर सिग्मंड फ्राईड यांनी म्हटले आहे। मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहेत? वॉटसन। बालवर्तनाची पद्धत कोणती? प्रायोगिक पद्धती। बालवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सर्वात सोपी पद्धती कोणती? निरीक्षण। बालकल्याणाचा योजना आखण्याकरता कोणत्या पद्धतीचा उपयोग केला जातो? सर्वेक्षण। बालगुन्हेगारीचा अभ्यास कोणत्या पद्धतीत केला जातो? जीवनवृत्तांत। वर्तनवाद कोणी सांगितला आहे? वॉटसन यांनी। सिग्मंड फ्राईडने कोणता सिद्धांत मांडला आहे? अबोधमन।
अध्ययन नियम कोणी म्हणले तर थॉर्नडाईक. समष्टीवादी किंवा सकारात्मक ही उत्पत्ती कोणाची आहे तर कोहलर आणि कोल्फ यांची. अभिजात संस्थान उत्पत्ती कोणी मांडली? पॅव्लोव. स्किनरने कोणती उपपत्ती मांडली आहे? साधक अभिसंधान. मानवी बीजरचना हे कोणत्या उत्पत्तीचे प्रमुख सूत्र आहे? ज्ञानक उपपत्ती. चेतक प्रतिसाद हे कोणत्या उपपत्तीचे प्रमुख सूत्र आहे तर सहचारवादी. कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मनोदृष्टीमूलक अध्ययनाचा सिद्धांत मांडला? थॉर्नडाईक. प्रगतीचा अंदाज कशावरून येतो? अध्ययन वक्रावरून. समायोजन कशाला म्हणतात तर परिस्थितीच्या बदलानुसार अध्ययनपणात होणाऱ्या बदलास समायोजन असे म्हणतात. कृतीला कशामुळे चालना मिळते? प्रलोभानामुळे. सामाजिक निरीक्षणाला कोणत्या मानसशास्त्राने महत्त्व दिले आहे तर बांदुरा. अध्ययन वक्र कशाला म्हणतात? अध्ययनातील प्रगती दाखवणाऱ्या लेखास अध्ययन वक्र असे म्हणतात. अर्थपूर्ण अध्ययन उपपत्ती कोणी मांडली आहे तर आसुबोल. कुट लेविनने अध्ययनविषयक कोणती उपपत्ती मांडली आहे? क्षेत्रीय उपपत्ती. कोणत्या अध्ययन पद्धतीमध्ये मांजर या प्राण्यावर प्रयोग करण्यात आला आहे? प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये. बिलोन म्हणजे काय? अभिसंधान प्रक्रिया नाहीशी होणे. त्यानंतर आहे अचानक उत्तर मिळणाऱ्या अध्ययनास कोणते अध्ययन म्हणतात? मर्मदृष्टीमूलक अध्ययन. चुका व शिका या पद्धतीने शिकणाऱ्या प्रक्रियेस काय म्हणतात? प्रयत्न प्रमाद पद्धती. मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग होतो? अभिसंधान. सर्कशीतील प्राण्यांना कोणत्या प्रक्रियेत मदतीने विविध कौशल्य शिकविले जातात? अभिजात अभिसंधान. समस्या गर्भ परिस्थितीचे निरीक्षण करून या समस्या सोडविण्याचा कोणत्या पद्धतीने प्रयत्न केला जातो तर मर्मदृष्टीने. प्रभुत्व संपादन उपपत्तीचा उद्गारास कोणा म्हटले आहे? डॉक्टर ब्लूम. डेव्हिड आसुबोल यांनी कोणती उपपत्ती मांडली आहे? ते अध्ययन अनुदेशान. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीचा जनक कोणास म्हटले आहे तर बांदुरा यांना. शून्य प्रगतीचा काळ कशास म्हणतात तर पठारावस्था. स्किनर याने कशावर प्रयोग केला आहे तर कबूतर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.